मोदी सरकारला हा एक मोठा धक्का मानला जातो। 12 वर्षात पहिल्यांदाच सरकारचं हे विधेयक नामंजूर झालेलं आहे। महिला आरक्षण डिलिमिटेशन विधेयक हे 2/3 मेजॉरिटी न मिळाल्यामुळे नामंजूर झालेलं आहे आणि आता संसदेच्या बाहेर गदारोळ सुरुवात झालेली आहे। विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत, परंतु आपण बघतोय 298 मतच बाजूने पडली तर विरोधात 230 मतं मिळाली आणि हे विधेयक जे ते 62 मतं कमी पडल्यामुळे नामंजूर झालेलं आहे। याचे दूरगामी परिणाम होतील असं सत्ताधारी म्हणतायत, तर घटनादुरुस्ती विधेयकाच्या विरोधात जास्त मतं, विधेयक मंजूर झालेलं नाही। विधेयकाविरोधात 230 मतं मिळाली आहेत तर बाजूने 298 मतं मिळाली। 2/3 मतं न मिळाल्यामुळे हे विधेयक जे आहे ते नामंजूर झालेलं आहे, पडलंय। घटनादुरुस्ती विधेयकात जास्त मतं आहेत, विधेयक मंजूर झालेलं नाही असं इथं दिसतंय। यावेळेसची एक महत्त्वाची बातमी, मोदी सरकारला धक्का देणारी ही बातमी सध्या म्हणावी लागेल। गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच अशा पद्धतीने हे विधेयक जे आहे ते नामंजूर झालेलं आहे। एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय या क्षणाची, महिला आरक्षण डिलिमिटेशन विधेयक हे नामंजूर झालेलं आहे। अच्छे से फोटो लेना।